आज ठेवलं होतं हळदी कुंकू आणि त्याची सकाळपासून माझी तयारी चालली होती. आता घर तर तसं आवरलेलंच असतं, पण हळदी कुंकू ठेवायचं म्हणलं की स्पेशली घर आवरून ठेवावंच लागतं बरं का. कारण बायका खरंच कुठल्या कोपऱ्यात जाऊन कुठं बघतील काय सांगता येत नाही बरं का. आणि मग त्यानंतर ना आज खरंच माझी तब्येत एवढी बिघडलेली होती ना. आता दरवेळेस ना हळदी कुंकू होतं आणि नंतर माझी तब्येत बिघडलेली असते, पण ह्यावेळेस उलटं झाले. अगोदर तब्येत बिघडली आणि नंतर माझं नेमकं हळदी कुंकू ठेवलं होतं. आणि खरंच एनर्जी अजिबात नव्हती बरं का. आणि माझं तर म्हणणं आहे की असं आपल्याला 2-4 मैत्रिणी तरी जवळच्या पाहिजेत, त्याशिवाय तर एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल होत नाहीत. आणि मग नंतर एवढं सगळं आवरून आता माझी चालली होती इकडे हेअरस्टाईलला, तर सगळं माझं आवरून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर ना आज विठ्ठल रखुमाईचा विवाह होता ना, त्यांचीच अगोदर मग मी पूजा करून घेतली होती. आणि खरंच घरात एवढं वातावरण प्रसन्न वाटत होतं ना. आणि छान असा मला योगायोग पण आजच आला होता हळदी कुंकाचा माझा, आणि तोपर्यंत ना बायकांची सुरुवात झालीच होती. तर काल मी तुम्हाला म्हणलं होतं ना ट्विस्ट काय ठेवलाय मी निमंत्रण पत्रिकेत, तर ट्विस्ट असा होता की ग्रीन कलरच्या साड्या घालून यायच्या. पण आता बऱ्याच जणीने म्हणजे घातलेल्या नाहीत बरं का. अर्ध्याच बायकांनी हा रूल फॉलो केलाय. बघू आपण पुढच्या वेळेस म्हणजे सगळ्यांनाच फॉलो करायला लावू. आणि त्यांना थोडंसं छानपैकी माझं कौतुक पण झालं बरं का. आणि मग त्यानंतर ना मेनू होता आपला पावभाजीचा. आता पावभाजी तर सगळ्या जणी म्हणत होत्या छान झाली, पण काय माहित नाही, कारण टेस्ट तर काही करण्यात आलीच नव्हती. आणि स्पेशली ह्या मॅडम आल्या होत्या, खूप लांबून आल्या होत्या बरं का. तर मी त्यांना थँक्यू म्हणून, एवढ्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत. आता त्यांच्याबरोबर काय मज्जा मस्ती केली, काय रील बनवले, हे सगळं उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला तर बाय.